नाही, परवानगी 100% मिळालेली आहे। आता खरी परीक्षा धनगरांनो तुम्हाला पाहायची आहे, कोण तुमच्या सोबत आहे, कोण तुमच्या विरोधात आहे। आज मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, या पवित्र जागेवर अहिल्यादेवींच्या फोटो समोर मागच्या 6 महिन्यामध्ये खूप सहन केलं। मला बोलायची कुणी वेळ देऊ नका, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही संघटनेचा माणूस असो, जो जो आम्हाला या संघर्षाच्या काळामध्ये मदत करेल, आमच्या सोबत असेल, ती लोक कायम आमच्या स्मरणात राहतील। मग तो गावचा सरपंच असो, गावचा पुढारी असो, पंचायत समिती झडपी मेंबर असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो की कुणी असो, जो आज आमच्या सोबत या संघर्षामध्ये आहे, उद्या त्याच्याविषयी आमच्या मनात चांगल्या भावना असतील। आणि जी लोक आज आम्हाला विरोध करू राहिले या संघर्षामध्ये, या लढ्याला कमजोर करण्याचं काम करतात, मग ते कोणत्याही जातीचे असो आणि कोणत्याही पक्षाचे असो, ते सुद्धा आमच्या कायम स्मरणात राहतील। मी धनगर बांधवांना विनंती करतो, हा जगन्नाथाचा रथ आहे, हा रथ निघालेला आहे, हे तुम्ही ठरवायचंय। या रथाला धक्का देत पुढे नेऊन पुण्यकर्म करून चांगलं फळ मिळवायचं, की या रथाच्या चाकाला खीळ घालून हा लढा कमजोर करत आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा निघालेला रथ याला अडवण्याचं पाप करून पापाचे भागीदार व्हायचं, हे तुम्ही ठरवायचंय। चला भेटूयात उद्या सकाळी 10 वाजता आझाद मैदान, मुंबई। येळकोट येळकोट। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।